सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या या क्लासमध्ये आपण काही पुढील कृतीपत्रिका समजून घेणार आहोत. काल पाहिलेल्या कृतीपत्रिकेचा पुढील भाग म्हणजे पुढच्या कृतीपत्रिका आपण पाहणार आहोत आणि त्या पाहत असताना आजच्या कृतीपत्रिकेमध्ये लिखित छापलेल्या मजकुरातील अक्षर, शब्द व वाक्य असा प्रत्येक संबोध स्पष्ट ओळखतात. लिखित छापलेल्या मजकुरातील अक्षर, शब्द आणि वाक्य असा प्रत्येक संबोध स्पष्ट ओळखतात. म्हणजे अक्षर मुलं ओळखतात, शब्दही ओळखतात आणि वाक्यही ओळखतात. म्हणजे वाक्य एखादं सांगितलं पुस्तकातील आणि ते शोधायला लावलं एखाद्या धड्यामधलं तर ते वाक्य शोधून काढू शकतात. एखादा शब्द शोधायला सांगितला तर तो शब्द शोधून काढू शकतात किंवा एखादा अक्षर शोधायला सांगितलं तर ते अक्षरही शोधून काढू शकतात किंवा ओळखू शकतात. आपण पुस्तकातलं कोणतंही पान उघडल्यानंतर त्या पानावरचं एक शब्द सांगून तो शब्द मुलांना शोधायला सांगावा किंवा अक्षर सांगावं किंवा वाक्य सांगावं. मुलं या पद्धतीनं अक्षर ओळखण्याचा, शब्द ओळखण्याचा आणि वाक्य ओळखण्याचा सराव करू शकतील. आता यासाठी पालकांनी मुलांना प्रश्न व्यवस्थित वाचून आणि समजावून सांगावेत असं सांगितलेलं आहे. ही कृतीपत्रिका सोडवत असताना मुलांना पालकांनी प्रश्न व्यवस्थित समजावून द्यावेत. कारण मुलांना कळणार नाही की आता चित्र शब्द कोडे पूर्ण करा असा प्रश्न आहे, तर इथं करायचं काय आहे, कसं हे सोडवायचं आहे हे त्यांना सांगायला हवं, तर ती सोडवू शकतील. म्हणजे वर्तमानपत्रात जशी शब्दकोडी येतात आणि ती शब्दकोडी जशी मुलं सोडवत असतात, मोठी माणसं सोडवत असतात, तशी शब्दकोडी आपल्यालाही सोडवता आली पाहिजेत. समानार्थी शब्द जास्तीत जास्त माहीत पाहिजेत. किंवा इथं आता चित्रांचं शब्दकोड आहे, म्हणजे इथं वर एक चित्र दिले, वर चित्र आहे, या चित्राचं नाव असं वरून खाली लिहायचं आहे. तर एक या बाजूला चित्र आहे, त्याचं नाव आडवं लिहायचं आहे. तर आडवं लिहायचं म्हणजे कुठं, आडवं लिहायचं म्हणजे कुठून लिहायचं, कसं लिहायचं ते, तर ते समजून घेऊया. तर ते लिहिताना आडवी पट्टी आहे, त्या पट्टीमध्ये हे नाव यायला हवं. लक्षात आलं? मग काय लिहायचं आहे या चौकटीमध्ये? उभ्या 3 चौकटी आहेत आणि आडव्या 4 चौकटी आहेत. कोण सांगू शकेल? पाहूया, कोण सांगू शकेल तुमच्यापैकी? आता बरेच जण जॉईन झालेले दिसत आहेत. तुषार, स्वरूप, सरताज, प्रतीक, बर, रोजल, मिसबा, कार्तिक, वरद, आरोही, नेत्रा, मृण्मयी, बरेच जण जॉईन झाले. ठीक आहे, तुमचा माईक सुरू करतोय. कोण सांगेल काय लिहायचं? सर मी सांगू. वरून माकड आणि हा बघा, सगळ्यांचे माईक सुरू केले की सगळ्यांचाच आवाज एकदम येतोय की नाही, म्हणून सगळ्यांचे माईक नको सुरू करायला. मृण्मयी, खात खात काय सांग, कसं सोडवायचं शब्दकोड? कालच सांगितलं खायचं नाही, क्लास सुरू असताना खायचं नाही. ठीक आहे सर. वरून माकड आणि आडवा असेल ते कबूतर. बरोबर. म्हणजे आता याचं नाव जर तुम्ही वरून लिहायला गेला, असं जर एखाद्याने लिहिलं वानर असं लिहिलं, वानर असं लिहिलं तर मग त्याचं चुकणार ना. हे का चुकणार? कारण न वरून मग याचं नाव कसं लिहिणार?
म्हणजे हे चुकणार. यासाठी मग आपल्याला विचार करावा लागेल की हे वानर नाही, कारण याचं नाव आधी लिहिलं आपण. याचं नाव काय होतं? कबूतर आहे. मग याचं नाव कबूतर लिहिलं आणि कबूतर लिहिल्यानंतर मग आपण याचं नाव आपल्याला सापडू शकतं की हे मध्ये क आहे, म्हणजे याचं नाव काय असणार? माकड. अगदी बरोबर असं सांगितलेलं आहे आता मृण्मयीनं. आणि अशा पद्धतीनं उभे शब्द आणि आडवे शब्द एकमेकांशी जुळवून लिहायचे असतात, तेव्हा शब्दकोड पूर्ण होत असतं. आता पहा, शब्द साखळी पूर्ण करा. पुढचा प्रश्न आहे शब्द साखळी पूर्ण करा. आता हा शब्द साखळी पूर्ण करण्याचा पाठीमागं आपण पहिल्या कृतीपत्रिकेच्या संचामध्ये शब्द साखळी पूर्ण करण्याचा खेळ पाहिलेला होता. जसं हिरवा, वा आलं शेवटी, मग वाकडा, डाल, डावा, वा वरून शब्द वाट, त आलं शेवटचं अक्षर टरबूज. म्हणजे जो शब्द सांगितल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटी जे अक्षर असेल त्या अक्षरापासून पुढचा शब्द सांगायचा, परत त्याच्या शेवटच्या अक्षरापासून पुढचा शब्द, त्याच्या शेवटच्या अक्षरापासून पुढचा शब्द. चला, पहिला शब्द तर तुम्हाला सांगितलाय माकड. माकड म्हणल्यावर ड वरून सुरू होणारा शब्द लिहा आणि जो शब्द लिहाल त्याच्या शेवटचं जे अक्षर असेल त्या अक्षरानं सुरू होणारा शब्द पुढे लिहा, परत त्याचं शेवटच्या अक्षरानं सुरू होणारा शब्द पुढं, परत त्याच्या शेवटच्या अक्षरानं सुरू होणारा शब्द पुढं. अशा पद्धतीनं तुम्हाला शब्द साखळी पूर्ण करायची आहे. बघूया कोण करतंय शब्द साखळी पूर्ण. पहिली शब्द साखळी पूर्ण केली का कोणी? बघूया. माकड. हा, माकड, डबा, डबा. बर. बदक, बदक, नाही, बा वरूनच सांगायचा. कमळ, बा वरूनच सांगायचा. बा वरूनच सांगायचा. आता बा वरूनच सांगायचा. बदक, ब वरून नाही बाबा, सांगायचं. बाबा. हा, आता परत बा वरून सांगावं लागणार. बास, बास. बर, बास. आता स वरून सांगावं लागणार. समई. समयी. अशा पद्धतीनं आपली ही पहिली शब्द साखळी पूर्ण झाली. पूर्वीच्या शब्द साखळीमध्ये आपण काय करत होतो? कोणतंही अक्षर असेल, म्हणजे इथं बा आलं असलं तरी ब वरून शब्द सांगू शकत होतो किंवा ब चा कोणताही शब्द सांगत होतो. पण आता तसं नाही केलं आपण. आता काय केलं? शेवटी बा आलं ना, मग बानं सुरू होणारा शब्द. इथं पण बा शेवटी आलं, बानं सुरू होणारा शब्द. इथं स आलं तर सनच सुरू होणारा शेवटचा शब्द लिहिला. अशा पद्धतीने आपण ही शब्द साखळी पूर्ण केलेली होती. आता दुसरी शब्द साखळी, म्हणजे इथं शब्द आहे भाकर. आता दुसरी शब्द साखळी कोण पूर्ण करून सांगेल? कोणी केलेली आहे का? ओके, चला, आरोहीनं दुसरी शब्द साखळी पूर्ण केलेली. आरोही सांग, माईक सुरू कर. आहे सर. हा, भाकरी. नाही, भाकर इथं भाकर, रवा. रवा. भाकर. बर, रवा. पुढं वाघ. वाघ. हा, पुढं घर. घर. बर, पुढं रथ. रथ सर. रथ. छान. अशा पद्धतीनं ही शब्द साखळी आता आरोहीनं पूर्ण केली. भाकर, र आला शेवटी, मग र वरून रवा, वा वरून शब्द वाघ, घ वरून शब्द घर, र वरून शब्द रथ. अशा पद्धतीनं ही दुसरी शब्द साखळी पूर्ण झाली.
शब्दांच्या भेंड्या ज्या वेळेला शाळेत घेतल्या जातात ना, तेव्हा अशाच घेतल्या जातात. म्हणजे एका गटाने एक शब्द सांगायचा, त्याच्या शेवटच्या अक्षरापासून दुसऱ्या गटाने शब्द सांगायचा. अशा शब्दांच्या भेंड्या, अगदी इंग्रजी शब्दाच्या भेंड्या सुद्धा अशाच शाळेमध्ये घेतल्या जातात. चला आता पुढं तिसरी शब्द साखळी पूर्ण करायची आहे. कोण करेल तिसरी शब्द साखळी? तिसरी शब्द साखळी कोण पूर्ण करेल? बघूया कोणाचा रेज हँड आहे का? हा, प्रतीक. बालक. हा, कमळ. 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 कमळ वरून शब्द येणार नाही. आपण थांब कमल घेऊया. कमल. हा, आता ल वरून सांग. लसूण. लसूण. बर, लसूण. आता लसूण मध्ये सुद्धा दुसरा न येतोय, पण असू दे, आपण न चा शब्द सांगत. न चा. न वरून कोणता? हा, नाग. नाग. नाचा नको, न चा पाहिजे. न चा. न वरून शब्द सांग. न वरून. न सुरू होणारा. नळ. नळ. परत ळ. आता ळ न कसं सांगणार शब्द? ळ चा शब्द नसतोच. असतो का ळ चा शब्द? नाही. त्यापेक्षा नवरा, नवरी असली. नस, नट असा शब्द सांगितला असता तरी चालला असतं, है की नाही? कारण ळ वरून कोणता शब्द सुरू होत नाही. ठीक आहे. आता खाली असणारी एक शब्द साखळी आहे सरबतची. आता सरबत वरून कोणती ही पूर्ण करेल? बघूया. सरताज. सांग. सबत. तलवार. रथ. वाघ. थँक्यू सर. अरे सगळं आम्हाला काय समजलं नाही. बरोबर सांगितलंच. तलवार झालं. पुढं काय? हा, तलवार. रथ. रथ. बर. वा. हा, आणि पुढं? वात. वात. हा, अशा पद्धतीनं आपलं ही शब्द साखळी पूर्ण झाली आहे. आता इथं तुम्हाला खाली रेष दिसते, म्हणजे शब्दांच्या समोर अशी वर रेष दिसत नाही. त्यामुळे रेगेला लिहिताना व्यवस्थित लिहा. आपण आता इथं रेगेवर लिहिलेलं आहे, पण तुम्ही लिहिताना रेगेच्या खाली शब्द लिहा, याची काळजी घ्या. अशा पद्धतीनं तुम्ही शब्द साखळ्या पूर्ण करू शकता. आता शब्द साखळी झाल्यानंतर आता पुढं काय आहे बघा? जरा डोके चालवा. तुमचे व तुमच्या शाळेचे संपूर्ण नाव लिहा व त्यात एकूण किती शब्द आहेत ते मोजून लिहा. पहा काय सांगितलेलं आहे? तुमचे व तुमच्या शाळेचे संपूर्ण नाव लिहा, त्यात एकूण किती शब्द आहेत ते मोजून लिहा. मग तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि तुमच्या शाळेचं पण संपूर्ण नाव लिहायचं आहे, आणि त्यातले सगळे शब्द, एकूण शब्द मोजायचे आहेत. जसं तुमचं स्वतःचं नाव सांगितलं तर 3 शब्द येणार. तुमचं, तुमच्या वडिलांचं आणि तुमचं आडनाव, हे 3 शब्द येणार. आणि शाळेचं नाव सांगताना मग जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा आणि मग पुढं काहीतरी येईल, किंवा जिल्हा परिषद, प्राथमिक केंद्र शाळा किंवा उच्च प्राथमिक शाळा, किंवा काहींचं वेगळी खाजगी प्राथमिक शाळा असेल. असं तुमच्या शाळेच्या नावामध्ये किती शब्द आहेत आणि तुमच्या नावामध्ये किती शब्द आहेत ते मोजायचे, आणि ते मोजून इथं तुम्ही लिहू शकता. इथं आधी चौकोन काढा आणि त्या चौकोनात लिहू शकता. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावात किती अक्षरे आहेत ते शोधा व वहीत लिहा. जसं आईचे नाव, आईचं नाव आहे कमल, म्हणजे कमल या शब्दात 3 अक्षरे आहेत, क, म आणि ल. अशी कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं लिहायची, आणि प्रत्येकाच्या नावामध्ये किती किती अक्षर आहेत
ते लिहायचं. जसं सरताज, सरताज हे नाव लिहिलं तर स, र, ता आणि ज 4 अक्षर आली. अशा पद्धतीनं प्रत्येक नाव लिहिल्यानंतर त्याच्यात एकूण किती अक्षर आहेत ती लिहायची आहेत. आता पुढं पहा, खेळूया शब्दांशी. दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. उदाहरण सोडवून दाखवले. पहिला इथं मध्ये एक असं लिहिलंय आहे आणि न सुरू होणारे उंदीर, उंट, उंबर, उंच असे बाजूला त्याच्या 4 शब्द लिहिलेत. जणू काय ते शब्दचक्र तयार केलेलं आहे. या अक्षरापासून शब्दचक्र बनवलेलं आहे. मग आपल्याला असेच शब्दचक्र तयार करायचं आहे. मग मोन सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत आजूबाजूला. मोन कोणकोणते शब्द तयार होतात सांगताय का तुम्ही? बघूया कोणकोणते शब्दांची नावं येतात, आपण ऐकूया. मोसंबी, मोगरा, मोसंबी, मोदक आणि मोसंबी, मोदक, मोसंबी आणि मोर. पहा, आपण आता शब्द ऐकले आहेत. मोकळा, मोठा, मोसंबी, मोगरा, परत मोर, मोजका. मोवरून जे शब्द तुम्हाला सांगता येतील ते सर्व शब्द. आता मोचं शब्दचक्र आपण लिहू शकतो. मोच्या बाजूला ते बाकीचे शब्द लिहायचे. झालं मोचं शब्दचक्र. आता दुसऱ्या ठिकाणी आपल्याला द च शब्दचक्र बनवायचं आहे. द दिलेला आहे ना, बघा हे कोणता अक्षर आहे? द आहे ना. हा, तर चला सांगा शब्द. दरवाजा, दप्तर, दरवाजा, दगड, दप्तर, दरवाजा, दगड आणि अशा पद्धतीने द चे शब्द लिहू शकता. दर, दरवाजा, दप्तर, दगड, दाभण असेल, देव असेल. पण इथं सुद्धा आपण हा विचार केला पाहिजे, दे लिहिता येणार नाही आपल्याला, कारण द चा शब्द लिहिला पाहिजे. दा पण लिहिता येणार नाही, द न सुरू होणारा. मग दर, दरवाजा असे शब्द. लक्षात आलं? म्हणजे द न सुरू होणारा शब्द पाहिजे, दान नाही सुरू होणारा, किंवा दिन, देन, दून असे नाही शब्द सुरू होणारे लिहायचे. तर द न सुरू होणारा शब्द बाजूला लिहिले पाहिजेत. आता पुढचं अक्षर आहे गा. गा न सुरू होणारे कोणकोणते शब्द तयार होतील? तुमचा तुम्ही माईक करून सांगू शकता. तुमचे माईक सुरू केलेले आहेत. पहा, बरेच शब्द आपण आता ऐकले. गार, गाडी, आहे की नाही, गाव, गाणे असे खूप शब्द जसे तुम्हाला सुचतील ते शब्द तुम्ही लिहू शकता. यानंतर सू न सुरू होणारे शब्द आहेत. सू, सू न कोणते शब्द सुरू होतात? बघूया तुम्ही काय सांगताय. सू न सुरू होणारे कोणते शब्द आहेत? सून, सुवास, सुनीता, सुनीता, सूर्य, सून
आणि सुनीता. पहा खूप वेगवेगळी नावं पण आहेत, जसं सुधीर आहे, सुनीता आहे, सुरेखा आहे, सुलोचना आहे की नाही, सुलक्षणा आहे. अशा पद्धतीनं अनेक नावं सुद्धा होतील, किंवा सुरेख आहे, सुवास आहे, आणि सूप असेल, किंवा आणखीन अनेक शब्द तुम्हाला सापडतील सुवरून तयार होणारे, ते शब्द तुम्ही लिहू शकता. आता इथं पुढे एक शब्द अक्षर आहे, ते अक्षर पहा आणि त्या अक्षरावरून कोणते शब्द तयार होतील ते सांगा. पुढे एक अक्षर आता दिलेलं आहे, त्या अक्षरावरून कोणते शब्द तयार होतील सांगा. चिन्मयी, चिमणी, चिंच, चिन्नू, चिन्मयी, चिंच, हा पहा खूप शब्द झाले, चिमणी, चिवडा, चीर आहे की नाही, चिंच, काय काय बरेच काय काय शब्द सांगितले गेले. तुम्ही तुमच्या बुद्धीनं तुम्हाला आठवतील असे शब्द तुम्ही लिहायचे आहेत. आता अशा पद्धतीने ही स्वाध्याय पुस्तिकेमधला हा स्वाध्याय किंवा ही कृतीपत्रिका झाली. पुढची कृतीपत्रिकेमध्ये काय आहे, स्वतःच्या कल्पनेने कथा कविता ऐकवितात व त्यात भर घालतात. पहा, कथा कविता ऐकवितात व त्यात भर घालतात. मुलांना गोष्ट सांगितली. पहिल्या स्वाध्याय पुस्तिकेत काय होतं, तर गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट मुलांनी पूर्ण करायची, म्हणजे त्यांच्या कल्पनेनं ती गोष्ट पूर्ण करायची, असा स्वाध्याय होता. इथं काय आहे, तर कविता दिलेली आहे, कविता पूर्ण करायची, असं सुद्धा स्वाध्याय येऊ शकतो किंवा कृती येऊ शकते. मुलांना काय यायला पाहिजे, की अर्धी दिलेली कविता पुढं पुढं त्यांना ती कविता वाढवता यायला पाहिजे, गोष्ट दिली तर ती गोष्ट वाढवता यायला पाहिजे, म्हणजे कथा कविता ऐकल्यानंतर त्यामध्ये भर घातली पाहिजे. आता इथं कविता लक्षपूर्वक वाचन करा व नंतर प्रश्न सोडवा असं म्हटलेलं आहे. एक होता कांदा, एक होता बटाटा, दोघे दोघे फिरायचे 12 14 16 वाटा. फिरता 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 दामले भागले, एकदम एका घरात शिरले, खायला काहीतरी शोधू लागले. तिकडून आली आजी, तिने केली कांदा भजी बटाटा भाजी, कांदा भजी बटाटा भाजी. आता ही कविता तुम्ही वाचल्यानंतर, म्हणजे तुम्ही आता ही ऐकल्यानंतर इथं खाली प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तर सांगायची आहेत. कोण दोघे फिरायला गेले, असा पहिला प्रश्न आहे. कोण दोघे फिरायला गेले, कोण फिरायला गेलेलं होतं, बघूया. आता न बोललेलं कोण कोण आहे ते सांगू शकतील. मिसबा, कोण दोघे फिरायला गेले? कांदा आणि बटाटा. कांदा आणि बटाटा हे दोघे फिरायला गेले. आणि कांदा बटाटा किती वाटा फिरलेले आहेत कांदा बटाटा? समृद्धी, कांदा बटाटा किती वाटता फिरले? 12 14 16 वाट. 12 14 16 वाटा फिरले. 12 14 16 वाटा फिरले. कांदा बटाटा 12 14 16 वाटा फिरले. आजीने कोणते पदार्थ तयार केले? स्वरूप, आजीने कोणते पदार्थ तयार केले?
आजीने कांदा भजी आणि बटाटा भाजी पदार्थ तयार केले. छान. आजीने कांदा भजी आणि बटाटा भाजी हे पदार्थ तयार केलेले आहेत. आता पुढे आपण जाऊया. जरा डोके चालवा आणि कविता पूर्ण करा. आता एक होते, याचं पुढचं तुम्ही लिहायचं. तळ्यात होती ते तुम्ही लिहायचं. कमळे होती त्याच्या पुढचं तुम्ही लिहायचं. जसे माझे त्याच्या पुढचं तुम्ही पूर्ण करायचं. आणि ज्याची कविता पूर्ण होईल ही इथल्या रिकाम्या जागा ज्या ठेवलेल्या आहेत त्या चारीच्या चारी पुढच्या ज्याच्या लिहून पूर्ण होतील त्यांना रेज हँड करायचा आणि मला ही कविता वाचून दाखवायची. आता ही अर्धी अर्धी कविता आहे. म्हणजे एक होते तर एक होते काय ते पुढचं दिलेलंच नाही, ते तुम्हाला लिहायचं आहे. तळ्यात होती पुढं काय आहे ते लिहिलेलंच नाही. कमळे होती पुढं काय आहे ते लिहिलेलंच नाही. जसे माझे तसं पुढचं काहीच लिहिलेलं नाही. कोणाला येईल ही आता कविता पूर्ण करायला? कोण करू शकतो ही कविता पूर्ण? बर, रोजलचा रेज हँड आहे. रोजल. एक होता त्याने तळ्यात होती कमळ, कमळे होती छान जसे झाले कपडे. बर, रोजलनं छान प्रयत्न केला आणि छान सांगितलं. अजून दुसऱ्या कोणाला वेगळं सुचले का? किंवा कविता ही वेगळ्या? बर, शिवांजली सांगते, बघूया. शिवांजली. शिवांजली. हा, मला कविता दिसत नाही. अरे स्वाध्याय मला तुझी स्वाध्याय हा दिसली. एक होती एक होता बटाटा, एक तळ्यात होती कमळे, कमळे होती तळ्यात जसे माझे कमळे. पहा, शिवांजलीनं पण छान प्रयत्न केला, छान सांगितलं. पण शिवांजली, या कृतीपत्रिकेचे दोन्ही संच तुमच्या जवळ आहेत. बाकीची मुलं ती कृतीपत्रिकेचे संच पुढे उघडून बसलेले आहेत. तासाच्या वेळेला कोणती कृतीपत्रिका आपली चाललेली आहे तर पुढं ते आपण उघडायची, आपल्या समोर ती पाहिजे. म्हणजे जरी आपल्याला मोबाईलवर दिसलं नाही तरी आपल्या पुढच्या कागदावरती दिसेल. लक्षात ठेवा हे. अजून कोणी सांगू शकतं का? अजून कोणाला हे सांगता येईल का? एक होते तळ्यात होती कमळे होती जसे माझे. बघूया स्वरूप आणि मृण्मयी काय सांगते बघू. एक होते तळे, तळ्यात होती कमळे, कमळे होती तळ्यात जसे माझे कमळ. बर, मृण्मयीने कशी केली पाहूया. एक होते तळे, तळ्यात होती कमळे, कमळे होती लाल जसे होते माझे कपडे. जसे होते माझे कपडे. बर, छान. परत कार्तिक रेज हँड दिसतोय, सांगताय? आवाज क्लिअर येत नाही. आवाज येत नाही क्लिअर. माईक. गाव तळ्यात होती फुले, कमळे होती सुरे,
जसे माझे भाऊ. छान. वरद कार्तिकचा आवाज जरा जरा तुटत तुटत आला. समृद्धी. एक होते तळ्यात होते कमळे, कमळे होते सुंदर, जसे माझे आई बाबा. छान छान, खूप छान. तर असं पण होऊ शकतं पहा. एक होते तळे, तळ्यात होती कमळे. आता इथला शब्द जो येतो त्यातला शेवटचा अक्षर ळे आहे. कविता पूर्ण करत असताना पहिली ही ओळ आहे त्याची शेवटचा अक्षर तळे ळे आलेला आहे शेवटी म्हणल्यानंतर इथं पण ळे आलं पाहिजे. आणि इथं सुद्धा ळेच येतं. यालाच यमक जुळणारे शब्द म्हणतात. एक होते तळे, तळ्यात होती कमळे, म्हणजे दोन्हीकडे पण ळे आलं. आता इथं दोन्ही शब्द जे येतील या दोन्ही ओळीमधले त्यातलं पण शेवटचं अक्षर सारखं पाहिजे, समान पाहिजे. कविता लिहिताना हे काळजी घ्यायची. जसं बघा, कमळे होती लाल, मृण्मयीनं जरा छान सांगितलं होतं. कमळे होती लाल, लाल मधलं शेवटचं अक्षर ल आलं. मग इथं जो शब्द सांगेल त्याच्यातलं पण शेवटचं अक्षर लच आलं पाहिजे. कमळे होती लाल जसे माझे गाल. पहा, कमळे होती लाल जसे माझे गाल, म्हणजे माझे गाल पण लालच आहेत असं सांगितलं थोडक्यात. म्हणजे इथला शब्द आणि इथला शब्द या दोन ओळीतले शेवटचे शब्दांच्या शेवटची अक्षर सारखी पाहिजेत आणि पहिल्या दोन ओळीतले शेवटचे अक्षर सारखी पाहिजेत. त्यावेळेला कविता करता येतील. तुम्ही सुद्धा कविता तयार करू शकाल. कविता तयार करताना याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आता आजचा उपक्रम कोणता उपक्रम आहे हा? फळभाज्या व पालेभाज्यांच्या नावांची यादी तयार करा. म्हणजे पहिल्या ओळीला तुम्ही फळभाज्यांची यादी तयार करा. म्हणजे फळांच्या भाज्या कोणकोणत्या? फळं असणाऱ्या भाज्या त्यांची यादी बनवा आणि नंतर खाली पालेभाज्यांची यादी बनवा. म्हणजे पालेभाज्या कुठल्या कुठल्या असतात त्यांची यादी खाली तयार करा. वर फळभाज्यांची यादी आणि खाली पालेभाज्यांची यादी. अशा पद्धतीनं दोन याद्या तयार करायच्या आहेत. आता फळभाज्या आणि पालेभाज्या तुम्हाला माहित आहेत, तुम्ही लिहू शकता. फळांच्या भाज्या मग टोमॅटो पासून वांग्यांपासून सगळी फळांच्या भाज्या, मग अगदी दोडका असेल, भेंडी असेल, हे सगळं फळांच्या भाज्यामध्ये लिहायचं. मग अगदी तुमचा भोपळा सुद्धा. पालेभाज्यामध्ये मात्र पाल्याच्या ज्या भाज्या बनवतो त्या सगळ्या लिहायच्या. मग असं मेथी असेल, चाकवत असेल, जे तुम्ही, मग आळू असेल, सगळ्या भाज्या, शापूची भाजी असेल, कोथिंबीर असेल, कोणती जे भाजी पाल्याच्या असतील त्या सगळ्या भाज्या इथं, मग पालक असेल त्या सगळ्या पालेभाज्यांच्या यादीत लिहून टाकायच्या. नंतर शोधू, विचारू आणि लिहू. आई कोणकोणत्या पदार्थांची भजी तयार करते? आईला विचारायचं, आई तू कशा कशाची भजी तयार करतेस? आणि इथं मग लिहायचं. मग आई बटाट्याची भजी तयार करत असेल, आणखी दुसऱ्या कशाची, घोसाळ्याची भजी तयार करत असेल, नंतर आणखी दुसऱ्या कशाची भजी बनवत असतील. तर आता तुम्ही मला सांगायचं तुमच्या घरात तुमची आई कशा कशाची भजी बनवते सांगायचं. बघूया वेगवेगळं काही कोणाचं ऐकायला मिळतंय का? सर मी सांगू? हा सर कांदा भजी, कोथिंबीर भजी, कांदा भजी, कोथिंबीर भजी, कांदा भजी, फ्लावर भजी, अजून पालक भजी, अजून मिरचीची भजी,
हा वेळ वेळ वाचवण्यास वेळ वेळ आपण वेळेची बचत करण्यासाठी सगळ्यांना ऍट अ टाइमच माईक सुरू करून सगळ्यांकडून वेगवेगळी नावं ऐकायला मिळतील याचा प्रयत्न करत होतो, की म्हणजे सगळ्यांनाच कळेल ना की कोणाची आई कोणते भजी बनवते. आता बरेच भजनची नावं आपल्याला कळाली. खाली दिलेलं चित्र वहीत काढा आणि रंगवा. खाली एक कांद्याचं चित्र आहे, ते वहीमध्ये काढायचं आणि रंगवायचं. अशा पद्धतीचा हा तुम्हाला इथं ही कृतीपत्रिका संपते. इथं आज आपण ही कृतीपत्रिका सोडवलेली आहे. आज आपली एकच कृतीपत्रिका दोन कृतीपत्रिका झालेल्या आहेत आणि ह्या दोन्ही कृतीपत्रिका पूर्ण करायच्या आहेत लिहून. लक्षात आलं? पुढच्या कृतीपत्रिका आपण नंतर पाहणार आहोत. म्हणजे ही परिच्छेदांची असेल किंवा ही असेल, त्या बाकीच्या कृतीपत्रिका उद्याच्या तासाला पाहणार आहोत. उद्या मराठी विषयाच्या सगळ्या कृतीपत्रिका संपतील. ठीक आहे. आता सगळे म्हणजे स्वरूप आहे, पियुषा, मृण्मयी, तुषार, शिवांजली, रोजल, प्रतीक, सर्वांनी लक्षात घ्या. उद्या जे शाळेत येणार आहेत म्हणजे वडगावली शाळेतील मुलं, त्यांनी जर कृतीपत्रिकाचा पहिला संच झालेला असेल किंवा काही सोडवलेल्या असतील तर त्या तपासायला आणल्या तरी चालतील. उद्या सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत जर 9 वाजता तुम्ही आला शाळेत तर उद्या तपासल्या जातील कृतीपत्रिका तुमच्या पहिल्या संचामधल्या, म्हणजे भाग 1 मधल्या. आता आपण भाग 2 चाललेला आहे, पण भाग 1 चा सराव आपण मागच्या आठवड्यातच आपण पाहिलेला आहे. त्यामुळे पहिल्या भागातल्या कृतीपत्रिका